ठिकाणी आपण बोपडीमध्ये आहोत आणि बोपडीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच भाजपचे परशुराम वाडेकर यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि त्यांची ही रॅली आपण बघू शकता। त्यांची ही विजयाची रॅली या ठिकाणी आपण पाहत आहोत। खूप मोठा जल्लोष आपण या ठिकाणी पाहू शकता। ही विजयाची ही रॅली या ठिकाणी आलेली आहे। अध्यक्ष बाईट घेऊ बाईट घेऊ उद्या आपल्याला या ठिकाणी आरपीआयचे वाडेकर या ठिकाणी निवडून आलेले आहेत। अध्यक्ष या ठिकाणी आरपीआयचे अध्यक्ष आहे, त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। अध्यक्षजी काय सांगाल? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजप आरपीआय युतीची जी निवडणूक आज आपण या ठिकाणी 2026 ला लढलो, त्याच्यामध्ये आपण आरपीआयच्या वतीने जे 9 उमेदवार दिले होते त्यापैकी 7 उमेदवार हे आरपीआय मधून निवडून आलेले आहेत आणि या महानगरपालिकेमध्ये भाजप आणि आरपीआय युतीचं सत्ता बनेल। आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की जर एससी उपमहापौर झालं तर नक्कीच आम्ही आरपीआय साठी परशुराम वाडेकर यांना हे महापौर पद मागू, एवढं बोलतो। आणि धन्यवाद। या विजयाचं श्रेय आणि हा विजय आंबेडकर चळवळीचा तुम्ही कशाबद्दल अभिनंदन करता? वास्तविक गेली अनेक दिवसापासून महापालिकेच्या निवडणुकीच्या ज्या चर्चा चालत होत्या त्याच्यामध्ये परशुराम वाडेकर हे पहिल्यापासून सांगत होते की अख्खा प्रभाग मी निवडून आणणार आहे, प्रभागामध्ये पॅनल टू पॅनल चालणार आणि संपूर्ण प्रभाग निवडून आणायची मी जबाबदारी घेणार आहे। त्याचा त्यांनी तो शब्द पूर्ण केला। एवढंच नाही तर पुण्यातल्या बाकीच्या देखील उमेदवारांना त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि या निवडणुकीमध्ये 5 ते 7 उमेदवार आपले निवडून आलेले आहेत, जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप आरपीआयच्या दृष्टीने एक संपूर्ण लाट झालेली आहे। एखादा जिल्हा आपण सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप आणि आरपीआयच्या माध्यमातून हे महापालिकेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने जिंकलेल्या आहेत
आमचे पिंपरी चिंचवड व इतर देखील ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. परंतु पुण्यामध्ये गेली 7-8 वर्षामध्ये जे भाजप आरपीआयच्या माध्यमातून विकासाचं काम झालं त्या कामाला पुणेकरांनी पसंती दिली आणि यापुढे देखील विकासाच्या कामाच्या दृष्टीने भाजपचं आणि आरपीआयचं पॅनल निश्चित काम करेल, वचनबद्ध राहील आणि लोकांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करेल एवढं मी या ठिकाणी सांगतो. परशुराम वाडेकर यांचे खूप खूप अभिनंदन. काय सांगाल, या ठिकाणी आपण निवडून आलेला आहे, कशा प्रकारे हा विजय बघता आणि यामध्ये कोणत्या कोणत्या सहकार्याला या ठिकाणी विजयाची तुम्ही सामील करून घेता आणि आंबेडकरचा जो जागेचा प्रश्न आहे त्याबद्दल काय सांगा? सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. प्रथमतः मी माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मोठ्या फरकाने म्हणजे किमान 10,000 मताने मी निवडून आलेलो आहे आणि आमचं पॅनल आलेलं आहे. त्यामुळे सगळ्या मतदारसंघामधील माझे जे कार्यकर्ते ज्यांनी गेल्या 15 दिवसात उंबर ते झिजवले, गावामध्ये गेले, वार्डात गेले, त्यांनी जे कष्ट घेतले त्या कष्टाबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी माझी पत्नी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी जे 9 वर्षामध्ये काम या प्रभागामध्ये केलं त्याचा फायदा आमच्या पॅनलला झालेला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामामुळेच या ठिकाणी आमचं पॅनल निवडून आलेलं आहे. आमच्या पॅनलच्या प्रमुख म्हणून देखील सुनीता परशुराम वाडेकर यांनाच आम्हाला त्याचं श्रेय द्यावं लागेल. आणि या ठिकाणी पुण्यामध्ये ज्या पद्धतीने भाजप रिपाईचे सीट निवडून येतात त्याचं कारणच असं आहे की अजितदादा पवारांनी ज्या पद्धतीने पुण्याच्या शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न या महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान केला, त्यांना हे त्यांचं वागणं बरोबर नाही. ते पालकमंत्री आहेत. पुण्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जे उमेदवारी दिल्यात त्या उमेदवारी लक्षात घेता पुणेकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली. पुणे हे शांततेचं पुणे आहे, पुणे सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यामध्ये भारतातले आणि महाराष्ट्रातले लोक येऊन राहतात. इथं पुण्यामध्ये कोयता गँग किंवा दादागिरी मोडून काढली पाहिजे. परंतु या निवडणुकीमध्ये अजितदादा पवारांनी अप्रत्यक्षरित्या या सगळ्या गोष्टीला सपोर्ट केल्यामुळे पुणेकर मतदारांनी अजित पवारांना त्यांची जागा दाखवलेली. भविष्य काळामध्ये कुठल्याच पक्षाने अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना, जेलमध्ये असणाऱ्या लोकांना किंवा मोठ्या ह्याच्यात त्यांना उमेदवारी देऊन पुण्याचं काय करायचं हे ठरवलं पाहिजे. त्यामुळं मी पुन्हा एकदा आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय रामदासजी आठवले साहेब, आदरणीय या पुणे शहरातून मुरली अण्णा मोहोळ आहे, चंद्रकांतदादा पाटील आहे, सिद्धार्थ शिरोळे, संजय सोनवणे, धीरज घाटे या सगळ्याचे मी आभार मानेन. त्यांनी मला या प्रभागात निवडणूक लढायची संधी दिली आणि अख्खं पॅनल आम्ही किमान 11,000 मताच्या लीडने निवडून आलं. मी पुन्हा एकदा या आपल्या माध्यमातून सांगतो की माझ्या प्रभागातील सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतलं. त्या कष्टामुळे मी निवडून आलेलो आहे आणि आम्ही निवडून आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा जो प्रश्न आहे जिथं आता त्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आम्ही लवकरात लवकर त्या स्मारकाच्या भूमिपूजनाची सुरुवात करू, तिथं बजेट आणू, त्या कामाला सुरुवात करू. खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. घोषणा द्या.